नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। किनवट येथे आदिवासी समाजाचा जन आक्रोश महामोर्चा, हजारोच्या संख्येने समाज उतरला रस्त्यावर। मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे किनवट माहूर विधानसभेचे आमदार माननीय भीमराव केराम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षण बचावासाठी जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। किनवट येथील गौंडराजे मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती आणि किनवट येथील उपविभागीय कार्यालयाच्या समोर सभेत रूपांतर झाले। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून कोणत्याही गैर आदिवासी समाजास आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्यात येऊ नये व 17 संवर्गाची पेसा भरती त्वरित करावी आणि 12,500 अधिसंख्य झालेल्या आदिवासींची भरती लवकरात लवकर करावी, अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यावेळी किनवट तालुक्यातील व परिसरातील आदिवासी बांधव, महिला, युवक युवती ही आपल्या पारंपरिक वेशभूषामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण नांदेड जिल्ह्यातील किनवट या ठिकाणी आलेलो आहे आणि आदिवासी आरक्षण बचावासाठी आदिवासी समाज हा हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे आणि माझ्यासोबत आहे किनवट माहूर तालुक्याचे विधानसभेचे आमदार श्री माननीय भीमरावजी केराम साहेब आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज आदिवासी बचावासाठी या महामोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया। आदिवासी समाजाच्या काय सांगाले आज आदिवासी महामोर्चा करण्यात आलेला या हा महामोर्चा प्रतिनिधी स्वरूपाचा सरकारला मला विनंती करून सांगायचा आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला हक्क आणि अधिकार 342व्या कलमाच्या 5व्या सूचीचे अंतर्भूत केलेला आहे। त्याच्यामध्ये दुराने कुठला कोणाचा संबंध नसताना, कारण नसताना आमच्या भोळ्या भावळ्या आदिवासी लोकांना पेटीस धरून सरकारवर दबाव आणून त्या ठिकाणी अनेक वर्षापासून अशा पद्धतीचा या यादीमध्ये समावेश होण्याचा प्रयत्न करतायत। या गोष्टी बरोबर नाही। अनेक वेळा तसा त्यांनी प्रयत्न केला आणि सरकारने पाठबरा पद्धती केला असला ते केंद्र सरकारने त्याला नाकारलेला आहे। त्याच्यामुळं सरकार म्हणून आदिवासींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हेच आठवून देण्यासाठी म्हणून हा प्रातिनिधिक स्वरूपात आमचा मोर्चा राजकारणाच्या कामासाठी म्हणून सरकारवर दबाव आणून चुकीचं या ठिकाणी सरकार येत असेल हे सुद्धा आम्ही मान्य करणार नाही। पण एक मात्र तुम्हाला भावानं सांगतो, सरकार 100% मूळ आदिवासींच्या बाजूला राहणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। तर त्याचं निर्माण झालं तर समाजाचा घटक म्हणून तुमच्या सोबत आहे एवढंच या प्रसंगी आपल्याला शब्द देतो आणि अनेक आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता उपासी तपासी राहून न्यायबुद्धीने न्यायाच्या हक्कासाठी म्हणून आपण गेली अनेक वर्ष संघर्ष आपण करता। हा संघर्ष हा उलगलान बिरसा मुंडाचा उलगलान बाबासाहेबांचा आशीर्वाद सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। हे जर आपण करू शकलं नाही तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही, याची डोळ्यात तेल घालून आपण काळजी घ्यायला पाहिजे। अशा पद्धतीचे आपल्या सर्व गुणापेक्षा व्यक्त करतो। मोठ्या संख्येने आपण आला त्याबद्दल तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अतिशय शांत पद्धतीने कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीची काळजी घेऊ आपण प्रतीच्या प्रवासाला जावा अशा पद्धतीचे या ठिकाणी आवाहन करतो। सर्व सकल समाजाच्या सर्व मान्यवर नेत्यांचं मीडियांचं सगळ्यांचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द ठिकाणी थांबवतो। जय भीम, जय सेवा, जय भारत, जय महाराज। आपला निवेदन या ठिकाणी द्यायचं आहे। प्राध्यापक विजयराव कुठचे प्राध्यापक आमचे किशनराव मिरासे यांनी जे ठरवलं
किनवट या ठिकाणी आदिवासी बांधव आपल्या वेळेला आलेले आहेत. आणि जे आरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तो या ठिकाणी काय होतोय? आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आपल्या आदिवासी समाजाचं रक्षण करण्याकरिता आदिवासी समाजाच्या या ठिकाणी कार्यक्रमाला आलेलो. काय सांगा? आम्ही गेल्या वारीला आम्ही उमरखेडला पण आमची अशीच आदिवासींची गर्दी होती आणि या पण टायमाला आम्ही किनवट तालुक्यामध्ये आहे. आमचं आरक्षण जाऊ द्यायचं नाही. जे जसं की बंजारा बांधव आम्हाला आरक्षण मागत आहे ते हैदराबाद गॅजेटच्या नुसार मागत आहे. आम्हाला हैदराबाद गॅजेट नाही तर आमचा भारत देश आम्ही जे आहे आमचा भारत देश आधी भारतीय संविधानानुसार चालते. आम्हाला हैदराबाद गॅजेटचं काय ऐकायचं नाही. जे संविधानानुसार जे आहे ते चालले. या सगळ्या सदैव असतानाही बघा कायम राहावं आरक्षणाची खूप लांब आहे. त्यानंतर माहूर पंचायत समिती माजी सभापती माननीय नामदेवजी काटे आपल्याकडून म्हणत होते. धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घोषणाबाजी या ठिकाणी केलेला आहे. घोषणाबाजीच्या या खेळातून आपण सगळ्या दृष्टीने आपण संपन्न आहोत, जागरूक आहोत. वर्दळीचं आपल्यामध्ये आहे हे सर्व आपण या ठिकाणी आपल्या दिसून येत आहे. माननीय